तर कोल्हापूर जिल्ह्यातील 10 नगर परिषद आणि 3 नगर पंचायत यासाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडते. 7:30 वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात होईल. कोल्हापूर जिल्ह्यातले सगळे मतदान केंद्र आता सज्ज झालेले आहेत. दृश्य आपण पाहतोय. थेट जातोय कोल्हापुरात. या ठिकाणी आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर उपस्थित आहेत. त्यांच्याकडनं अधिकची माहिती जाणून घेऊयात. रणजित, कोल्हापूर जिल्ह्यातील 10 नगर परिषदा आणि 3 नगर पंचायत अशा 13 साठी आज निवडणूक पार पडते, मतदानाची प्रक्रिया पार पडते. मी सध्या कागलमधल्या ज्या ठिकाणी आपण म्हणतो की महाराष्ट्रामध्ये हाय व्होल्टेज ड्रामा ज्या परिसरात पाहायला मिळाला तो म्हणजे कागलमध्ये मी सध्या आहे आणि काही वेळातच या ठिकाणी मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. कागलमधल्या एका मतदान सेंटरवर मी सध्या उपस्थित आहे. या ठिकाणी सर्व शासकीय अधिकारी, पोलीस कर्मचारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांनी या सेंटरवरची सगळी जी यंत्रणा आहे ती आता सज्ज केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. या ठिकाणी शासकीय अधिकारी ज्या पद्धतीनं आहेत त्या पद्धतीनं उमेदवारांचे प्रतिनिधी सुद्धा या ठिकाणी मशीन चेक करण्यासाठी आलेले आहेत, यंत्रणा पाहण्यासाठी आलेले आहेत आणि सगळी खातरजमा झाल्यानंतर 7:30 वाजता प्रत्यक्षात इथं मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. आमची या ठिकाणी कागल नगर परिषदची निवडणूक जी आहे 5 वर्षाची, आमचं पूर्ण पथक या ठिकाणी तयारीनिशी आहे. आम्ही आता सध्या प्रभाग क्रमांक 6 आणि केंद्र क्रमांक 2 मध्ये आहोत. आम्ही उमेदवारांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांची प्रतीक्षा करत होतो, ते पण आता आलेले आहेत आणि थोड्याच वेळात आमचं मॉकपॉल सुरू होणार आहे. एकंदरीत या ठिकाणी आमच्या केंद्राची तयारी एकदम ओके झालेली आहे. कॅमेरामॅन सचिन सावंत सोबत रणजित माजगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.